हॅलो गाईज, कसे आहात? मी स्मिता. वेलकम बॅक टू माय चॅनल. सॉरी गाईज, कारण खूप दिवसानंतर मी व्लॉग्स अपलोड करते आहे. कारण मी जॉब करते आहे आणि माझी मुलगी स्कूलला जाते, त्याच्यामुळे मला तिला द्यायला वेळ मिळत नाही. मी आता निघालेलो आहे नाशिकला जायला. माझ्यासोबत माझे आई बाबा आणि माझा भाऊ पण आहे. सो आम्ही 5 जण चाललेलो आहोत. सो चला, आपण तिथे गेल्यावर भेटू. मी आता त्र्यंबकेश्वरला जायला निघालो आहे आणि आम्हाला जायला 4 ते 4.5 तास लागतील. बघूया आम्ही आता कुठल्या रूटने जातोय. तुम्हाला अपडेट देतच राहणार आम्ही. आलं घे, तुला सगळी सोय आहे बघ. बघत बस आता. जा पुढे बघायचं असेल तर. हा लागलं. And swaddling, it helps babies feel nice and safe when they go to sleep. Now, if अरे इथेच बस, इथे बसून बघ. कुठे चाललीस? हे बोललीस तू मांडी येऊन बसली. बोल हाय. बोल नीट बोल. हाय. समोरच बघ, समोरच बघ. नीट असं नाही. हॅलो गाईस. लाचते कशाला? मला पोएम बोलून दाखव. गाडी माझी फिरली आणि नंतर पुढे जाऊन बघतो गाडी आहे त्याच रस्त्याला आहे माझी. तुम्हाला भास झाला? भास नाही झाली. काय नदीच्या बाजूने मी चालत निघालो. माझ्या संगत एक माणूस मस्त बोलत निघाला माझ्या संगत आणि त्याला विचारतो, मी ती विचारतो गावाला कुठे जायचं तुला, तर काय सांगत नाही बोलतोय इथे जायचंय. छान मस्त रोड आहे आणि इथे समोरच हे बघा, इथे एक छोटासा हे ढाबा आहे. तिथे आम्ही चहा घ्यायला उतरले. आता संध्याकाळचे 5 वाजून गेले. आम्हाला वाटलं की आम्ही 5 वाजेपर्यंत तरी त्र्यंबकेश्वरला पोहोचू, पण तसं काही झालं नाही. कारण आम्हाला ट्रॅफिक लागली रस्त्यामध्ये आणि आम्ही दुसऱ्या रूटने आलो, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्ही लवकर पोहोचू. पण ठीक आहे, मे बी 7 वाजतील आम्हाला पोहोचता. चला तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवते. बघा, हा इथला समोरचा व्ह्यू आहे. चला आपण नाश्ता करायला जाऊया. बघा, या अर्ध्या झोपेमध्येच आहे. तिला झोपेतून उठवले आम्ही. झोपली मस्त केवढा वेळ. याला तर ओळखत असाल, माझा भाऊ आहे, ही मम्मी आहे. गाडी आईच ठेवून दिली. या वडापाव खायला. चला आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. हा कसारा घाटातला व्ह्यू आहे बघा, किती सुंदर आहे, पण खाली खूप डीप आहे. आणि इथे
जागोजागी बघा इथे कॉर्न मस्त मिळतात, मॅगी पण आहे आणि वॉटरफॉल पण आहेत मध्ये मध्ये. वॉटरफॉल पण घेतलाय मी व्हिडिओमध्ये. कसारा घाट दिवसा दिसायला खूप सुंदर वाटतो, पण रात्री तितकाच भयाला बसतो. आमचा रूम आहे बघा, मस्त रूम आहे, सिलिंग आहे. या फॅमिली रूमचं रेंट आम्हाला 2,500 पडलं, कारण सॅटर्डे संडेला इथे फुल बुक असतं आणि आताही ऑलमोस्ट बुक आहे इथे. त्याच्यामुळे इथे रूम सहसा मिळत नाही आणि सॅटर्डे संडे तर बिलकुल मिळत नाही. सो आम्ही इथे 2 दिवस स्टे करणार आहोत आणि संडेसाठी मग आम्हाला दुसरा रूम बघावा लागणार आहे. इथे या रूममध्ये AC आहे, त्याच्यानंतर 2 फॅन आहेत, बेड आहेत 2 मोठे, जिथे 4 जण आरामात झोपू शकतात. आणि इथे एक काउच आहे, TV पण आहे. आय थिंक वायफाय नाही आहे ना, वायफाय नाही आहे मे बी. बेसिन आहे, समोर मिरर आहे आणि वॉशरूम आहे. हा असा एवढा मोठा रूम आहे आणि मंदिर जवळच आहे. इथे सगळे शॉप्स आहेत आणि बघा हा रूमच्या आतला व्ह्यू आहे. इथून पॅसेज दिसतोय आणि इथे हा रूम आहे. हे बघा, हे समोर मंदिर दिसतंय बघा. मंदिरामध्ये आत्ता मे बी जायला नाही मिळेल, कारण भटजींना भेटून थोडंसं डिस्कशन करायचं आहे, त्यामध्येच वेळ जाईल आणि मंदिरामध्ये गर्दी पण असेल, म्हणून आत्ता दर्शन नाही मिळणार. हे बघा, इथे शंख वगैरे सगळं मिळतो. पिंडी आहे, शंख आहे, रुद्राक्षाच्या माळा आहेत. प्रवेशद्वार आहे, उत्तरद्वार आहे. आम्ही आता डिनर करून आलो आहे आणि आता खूप थकलेलो आहे, तर सगळेजण आता झोपणार आहोत, रेस्ट करणार आहोत. कारण सकाळी उद्या आम्हाला लवकर उठायचं आहे, 5:45ला इथे यायला सांगितले आम्हाला भटजींनी. आणि उद्या आमचा नारायण नागबळीचा विधी असणार आहे आणि ह्या विधीमध्ये जे काही आहे ते तुम्हाला मी अपडेट्स देत राहणार आहे. हा विधी कसा असतो, कशासाठी करतात तेही तुम्हाला मी सांगणार आहे. सो आत्तापुरती इतकंच. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, गुड मॉर्निंग गाईज. आम्ही निघतो आहे कारण आम्हाला 5:45चं टायमिंग दिलेलं आहे भटजींनी आणि जवळजवळ 5:45 व्हायला आले. आणि आम्ही आता भटजींना भेटून तिकडनं आम्ही नदीवर जाणार आहोत, कुंडावर जाणार आहोत. तिथेच आम्ही आंघोळ करून मग पूजा करायला बसणार आहोत. पूजेसाठी लागणारे जे व्हाईट कपडे आहेत ते घेतलेत आम्ही सोबत. बघा सकाळ सकाळी किती गर्दी आहे इथे.
हे काय कुंडा पुढे कुंड आहे काय हे कुशावर्त कुंड आहे आणि येथे आंघोळ करून नंतर मग पूजेवर बसायला सांगितले आम्हाला. खूप पाऊस पडतो. एवढ्या पावसामध्ये इथे कितीतरी विधी होतात आणि समोरचा व्ह्यू दाखवते बघा तुम्हाला. इथे हा धबधबा आहे बघा. इथे तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. हा बघा इथे हे ब्रह्मगिरीचं पर्वत आहे आणि गंगेचा उगम जो आहे तो या पर्वतावरून होतो. सध्या तिथे वॉटरफॉल बघा किती मस्त वाटतं. हे बघा इथे हे तलाव आहे आणि समोरचा व्ह्यू पूर्ण फॉग आहे, क्लाउड्स आहेत आणि हा पूर्ण मी पॅनोरामा घेते. कितीतरी वॉटरफॉल्स आहेत बघा. जेवढ्या व्हिडिओमध्ये बघायला छान वाटतं त्याच्याहून कितीतरी पटींनी समोरून बघायला छान वाटते हा व्ह्यू. ऑल राईट गाईज, सो आता माझी अवस्था बघून तुम्हाला वाटतच असेल की मी खूप थकलेली आहे आणि आम्ही सकाळ सकाळ लवकर उठून विधीसाठी गेलो होतो. तिथेच आम्ही जे कुशावर्त कुंड आहे तिथेच आम्ही स्नान केलं आणि मग तिकडे चेंज करून डायरेक्ट विधीसाठी बसलो. कुठलीही तयारी न करता तिथे तसंच बसावं लागतं आणि सकाळपासून काही खाल्लं नाही, फक्त चहा प्यायला होतं बस. सो आता आम्ही जेवण करायला चालवलं आहोत दुपारचं. तेही बिना कांदा लसूणचं जेवण असतं. आमचा हा पहिल्या दिवसाचा विधी झालेला आहे. आम्ही सकाळी 5:45 वाजता गेलो होतो विधीसाठी. 6ला आमचा विधी चालू झाला आणि त्यानंतर मग 11, 11:30पर्यंत आमचा विधी पूर्ण झाला. आताची जी वेळ आहे ती तो फ्री टाईम आहे आमच्याकडे आणि या टायमामध्ये बघूया कुठे जायला मिळते का, कारण पाऊस पण खूप पडतो आहे. इथे कंटिन्युअस पाऊस पडतो आहे. इथे खूप सारे लोक येतात विधीसाठी आणि इथे खूप सारे ब्राह्मण देखील असतात विधी करण्यासाठी. शिवाय तुम्हाला इथे राहण्याची उत्तम व्यवस्थाही असते. फक्त प्रॉब्लेम एवढाच असतो की सॅटर्डे संडे तुम्हाला राहण्यासाठी व्यवस्थित रूम उपलब्ध होत नाही. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही मुहूर्त काढून या. इकडे बघ काय करतेस, दाखव जरा. हे काय करतेस? आंघोळ केली तू? आम्ही कुठे होतो? तू झोपलेलीस? पाणी होते. तू झोपलेलीस? तू झोपलेली ना? फुल पॅक. हा बघा मंदिराचा कळस आहे आणि मागचा व्ह्यू बघा. हे बघा काहीतरी दाखवतो तुम्हाला. पिंडी बघा किती छान आहे. आता आम्ही रेस्ट करून उठलेलो आहोत मस्तपैकी आणि रूमवरच आहोत. बघा रूममधून बघा कसं दिसतंय बघा व्ह्यू. हा जो दिसतोय हा वॉटरफॉल आहे जो त्या डोंगरावरनं येतोय बघा आणि समोरच आहे. मस्त छान वाटतं. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते थांबा. बघा एवढाच झूम होतोय बघा. एकदम क्लिअर दिसतोय बघा कसं. आता जस्ट रूममधून बाहेर पडलोय. बघूया कुठे काय खायला.
आधी आम्ही चहा घेणार आणि मग तिथून आम्ही सोन्याच्या नागाची प्रतिमा घेण्यासाठी चाललो आहोत, कारण विधीसाठी ती गरजेची आहे. सो ती आधी घेणार आम्ही. नाग इथे छान असे देवाचे पूजेचे साहित्य मिळते. त्यानंतर बांगड्या आहेत, सारे अलंकार वगैरे आहेत, पर्स आहेत, पेढे मिळतील, ड्रायफ्रुट्स आहेत आणि इथे तांब्या पितळेच्या घालण्यासाठी वस्तू पण आहेत, जसं की कड्या आहेत, अंगठ्या आहेत. इथे मूर्त्या आहेत, छोट्या छोट्या पिंड्या आहेत. आम्ही इथे पुन्हा आलोय या कुंडावर. ह्याला कुशावर्त कुंड असे म्हणतात आणि कोणतेही विधी सुरू करण्याआधी येथे स्नान करण्याची प्रथा आहे. या कुंडातलं पाणी जे आहे ते अत्यंत पवित्र असं मानलं जातं आणि इथे स्नान केल्यानंतरच विधीला सुरुवात केली जाते. सकाळी येथे भरपूर गर्दी असते, पण आता बघा येथे जास्त लोक नाही आहेत आणि कुंडात सोडण्यासाठी तुम्हाला येथे दिवा देखील मिळतो. त्या कुंडातलं जे पाणी आहे ते गोदावरी नदीचं पाणी आहे. हे कुंड जे आहे ते 21 फूट खोल आहे आणि 1750 मध्ये हे बांधलं गेलेलं आहे कुंड. आणि या कुंडामध्ये आंघोळ केल्याने, स्नान केल्याने माणसाची सर्व पापे धुतली जातात असं म्हणतात. आम्ही आता संध्याकाळच्या जेवणासाठी चाललोय आणि इथे भटजी जे विधीवर बसतात त्यांना कुपन देतात आणि त्या कुपनवरतीच इथे जेवण मिळतं. बिना कांदा लसूणचं जेवण मिळतं. इथे जे जे विधीसाठी बसतात त्यांच्यासाठी कुपन असतं आणि त्यांच्यासाठी वेगळी अशी सोय असते जेवणाची. तिथे सर्वांना एकत्र बसून जेवण दिलं जातं.